जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल। उद्धव ठाकरे आज मराठवाडा विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। कसं बघताय दौऱ्याकडे? हे चांगलं आहे, विरोधी पक्षाचं काम आहे। पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत, त्यामुळे मला आनंद आहे। आपल्या सरकारसाठी केला उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत। मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। काल निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली, त्यावर राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की ही पत्रकार परिषद बघितल्यावर तळपायाची आग मस्तकात गेली, कारण निवडणूक आयोगाकडे उत्तरं नाहीत। दुबार त्यांना एकच उत्तर पाहिजे, ते म्हणजे निवडणुका पुढे ढकला। त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरामध्ये आलेले आहेत आणि कोल्हापुरामध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या मराठवाड्यात दौऱ्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आलाय, तेव्हा त्यांनी उत्तर दिलंय की विरोधी पक्षाचं हे कामच आहे आणि पहिल्यांदा उद्धव ठाकरे हे बाहेर निघालेत याचा आनंदच आहे, असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय। तर उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। एका गावामध्ये जाऊन ते पाहणी करतात, त्याची थेट दृश्य आपण बघतोय। उद्धव ठाकरे यांचा 4 दिवसाचा छत्रपती संभाजीनगर मधला हा दौरा आहे आणि त्या दौऱ्यावर ते आलेले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये। तिथे एका ठिकाणी ते पाहणी करतायत, पदाधिकारी देखील त्यांच्या सोबत दिसतायत। माजी खासदार चंद्रकांत खैरे त्यांच्या सोबत आहेत, त्याचबरोबर शिवसेना उबाटा पक्षाचे नेते अंबादास दानवे देखील त्यांच्या सोबत आहेत। आणि उद्धव ठाकरे हे पैठण तालुक्यातील नांदर गावामध्ये पोहोचल्याची माहिती मिळालेली आहे। नांदर गावामध्ये ते पाहणी करतायत। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याशी। सुमित, उद्धव ठाकरे हे नांदर गावामध्ये पोहोचलेले आहेत, त्यांनी शेतकऱ्यांशी काय संवाद साधलाय, नेमकं काय बोलणं झालं? आता उद्धव ठाकरे आत्ताच ते पोहोचले तर मराठवाड्याच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे आहेत आणि पैठणच्या नांदर गावामध्ये ते पोहोचलेत। शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधल्याचं कळतंय। तिथे पोहोचून आता नेमकं काय शेतकरी त्यांना त्यांच्या समस्या सांगतात आणि उद्धव ठाकरे त्यावर काय बोलतात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हा दौरा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की नेमकं यामधून नेते काय बोलतात, शेतकऱ्यांपर्यंत काय संदेश पोहोचवतात पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। दगाबाज रे असं सरकारला उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आणि सलग 4 दिवस ते मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। मराठवाड्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। गावागावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतजमीन, शेतीची माती ही वाहून गेली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे हे गावागावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत। सत्तेतील आपले पालकमंत्री व गोदावरी महामंडळाच्या सर्वांनी मिळून या ठिकाणी 3 लाख रात्री 12 वाजता पाणी सोडून शेतकरी बांधवांची या ठिकाणी काळी दिवाळी केलेली आहे साहेब। त्यामुळे आमचा शेतकरी बांधव पैठण तालुक्यातला हातो नाच पिळून निघलेला आहे। शेतकरी बांधवाला एका बाजूने महापुराने या ठिकाणी नष्ट केलेला आहे, दुसऱ्या बाजूने अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव आमचा खचून गेलेला आहे साहेब। अतिवृष्टीचा मराठवाड्यावर दौरा केला, आज अतिवृष्टीचा अनुदान आम्हाला या ठिकाणी कोणालाही मिळालेलं नाहीये। बांधवांना आपण सांगा, मी तर व्यासपीठावर सांगतो, पण आपल्याला अनुदान मिळालंय का? यानंतर मी जास्त वेळ घेणार नाही, आदरणीय साहेब व्यासपीठावर आहे। साहेब, आमच्या तालुक्याला आजपर्यंत अतिवृष्टीचं मागील 5-10 वर्षात कधीच 100% अनुदान मिळालं नाहीये। त्यासाठी आपण प्रयत्न करत, मी माझा जास्त वेळ नाही घेता, या ठिकाणी एक शेतकरी बांधव आपल्या गावचे तळपे शेतकरी बांधव या ठिकाणी त्यांची व्यथा मांडणार आहे। हे 2 शब्द मी सांगतो। आपला शेतकरी, साधारण शेतकरी, आपली शेतकऱ्याची भरकी नुकसान झाली, एकदम सगळे पिकं गेले, सोयाबीन गेल्या, फळे गेले, सगळा सत्यानाश झाला।
आणि ही अतिदृष्टी जी आहे नुसती इतके देऊ तितके देऊ, आम्हाला अजून 5 पैशाचा लाभ नाही. ही अशी वेळ आली, शिक्याला लोणी आणि मांजर देणे आम्ही नुसती आज करतो. आता हे 2 शब्द मी एवढे सांगितले, एवढे 2 शब्द सांगून मी बंद करतो मग आपलं भाषण. साधारण शेतकरी आहे मी. काय करू खाली बोलायचं आहे. त्या म्हणजे प्रशासनाच्या समोर प्रशासनाच्या समोर आत्महत्या बाजूला खाली बाजार आहे, खाली बाजार. अरे दुसरे ना त्यांच्याशी बोलायला आलो ना. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहे. पत्रकार बांधवांना नम्र विनंती की आपण खाली बसावं, शेतकऱ्यांशी साहेबांना बोलू द्या प्लीज. पत्रकार बांधव तुम्ही खाली बसा ना. खाली बसा ना, कॅमेरा चालू राहू द्या, खाली बसा, जरा बसा, जरा बसा प्लीज. एक मोबाईल कॅमेरा जरा बसा ना यार. बस ना दादा, तू बसून घ्यावं लागेल, नाही तर बाजूला करावं लागेल. सगळं काय करायचं सांगा जरा. ए खाली बस, खाली बस रे बाबा. ये तो कोण आहे? ते चॅनल खाली बस. सुधीर खाली बस. सगळ्यांना खाली बस, एक नंबर विनंती, खाली बसा. मी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मी विनंती करतो की त्यांनी आपल्याशी बोलावं. उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, मी कोणताही राजकीय प्रचार करायला आलेलो नाही, कारण तुम्ही सगळेजण आता कंटाळलात. दरवेळेला निवडणुका आले का आम्ही सगळे राजकीय नेते येतो आणि तुमच्या कोपऱ्याला गुळ लावून जातो. तुम्ही सुद्धा एवढे भोळे भाबडे की स्वप्न दाखवलं की त्याला बळी पडता आणि आपलं आयुष्य कोणाला तरी देऊन टाकता. मराठवाड्यावरती आणि एकूणच महाराष्ट्रावरती या गेल्या वर्षभरात आपत्ती मागून आपत्ती कोसळते. पाऊस थांबायचं नावच घेत नाहीये. म्हणजे असं वाटायला लागलंय की हा पाऊस आता थांबणारच नाहीये, सलग म्हणजे आपली पाठच सोडत नाहीये. कधी नव्हे तेवढं मोठं संकट या मराठवाड्याने अनुभवलं. मला नाही वाटत एवढी आपत्ती यापूर्वी कधी मराठवाड्यावरती कोसळली असेल. कारण साधारणतः आपला मराठवाडा हा अवर्षणग्रस्त असतो. एवढा पाऊस कधी, जे अनेक ज्येष्ठ शेतकरी आहेत त्यांनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता. मी त्याही वेळेला आलो होतो. साधारणतः पहिला जो मोठा पाऊस झाला त्याच्या 3ऱ्या का 4थ्या दिवशी मी मराठवाड्यात आलो होतो. माझ्या दौऱ्याची टिंगल केली गेली, ठीक आहे, आणि मी तुमच्याशीच बोललो, शेतकऱ्यांशीच बोललो. आणि शेतकऱ्याची जी मागणी होती ती आज परत तुमच्या समोर बोलते, ती योग्य आहे का अयोग्य आहे मला सांगायचं. एक तर हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत, ही शेतकऱ्यांची मागणी जी मी लावून धरलेली आहे. बरोबर आहे का चूक आहे? आणि जे थकीत कर्ज आहे, कर्ज फेडणार कसं तुम्ही आता? कारण हातातलं सगळं पीक तर गेलंच. खरीप गेला तर रब्बी सुद्धा कसा घेणार? कारण जमीनच खरडून गेलेली आहे. मग आपलं दयावान सरकार, त्यांचा अभ्यास चालू आहे. मी मुख्यमंत्री होतो, मी माझं काय मोठेपण नाही सांगायला आलो, मी माझं कर्तव्य केलं होतं. कारण मला असं वाटलं की कधी नाही ती एक संधी, अनपेक्षितपणे मी मुख्यमंत्री झालो होतो. कोणी मागण्याची वाट नाही बघितली मी, ना कोणती समिती नेमली. कोण आलं होतं माझ्याकडे मागायला कर्जमुक्ती? कोणीच नव्हतं. पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं. मग आता हे जे काय अभ्यास करतायत, माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेला मी कर्जमुक्ती करून दाखवली होती ना, मिळाली होती की नव्हती तुम्हाला? सगळी माहिती तिकडे गोळा केलेली आहे ना. मी काय घरी नाही घेऊन गेलो ती माहिती. सगळ्या शेतकऱ्यांची सर्कल निहाय माहिती सरकार दरबारी जमा आहे.
मी जी काही यंत्रणा लावली होती ती यंत्रणा सुद्धा सरकारी यंत्रणा होती. मी काय खैरे साहेब अंबादास आणि आपले सगळे लोकांनी घेऊन नव्हतं पाठवले पैसे घेऊन. सरकारी यंत्रणा वापरली. ती सरकारी यंत्रणा सुद्धा सरकारकडे आहे. महात्मा फुले यांच्या नावाने आपण शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली होती. तिची संपूर्ण माहिती ही सरकार दरबारी आहे. अभ्यास कसला करताय? परदेशी समिती नेमली. ही कोण परदेशी? म्हणजे आपले प्रवीण परदेशी माहिती आहेत, पण मुद्दामरी म्हटले परदेशी समिती येणार आणि माझ्या स्वदेशीची माहिती घेणार. कसला अभ्यास करणार? मग मधल्या काळामध्ये जरा शेतकरी एकवटला होता असं वाटलं होतं गेल्या आठवड्यात. मला वाटलं काहीतरी होईल, पण परत एकदा मुख्यमंत्र्यांनी कोपऱ्याला गुळ लावला. कधीची तारीख दिली आता? 30 जून. आज महिना काय सुरू झाला? पहिलं कर्ज फेडलेत. फेडण्याची ताकद आहे. जमीन खरडून गेले, त्याच्यामध्ये माती मिळाले. बरं, मला एक खरोखर सांगा, मी याच्यात परत सांगतो, राजकारण करायला आलो नाही. जे काही पॅकेज जे अर्धवट आहे म्हणजे नाहीच आहे पॅकेज, ही थट्टा आहे. कारण आता येताना 2-3 दिवस ज्या बातम्या येत आहेत, पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले हात वर करून सांगा. आणि मला जे काही अज्ञान आहे, मी कधी लपवत नाही, मी माहिती घेतो. साधारणतः मला सांगा कोणीतरी एकाने की कोणी पीक विमा इकडे भरला होता, त्याची माहिती घेतली होती, भरलाय? मग आता तुम्ही ज्याने भरलाय त्यांनी सांगा, तुम्हाला तुमच्या नुकसानीपायी किती पीक विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती? नाही मिळायला किती पाहिजे होती? अरे नाही, पण मला रक्कम सांगा ना, मग मी पुढचं बोलतो. पण साधारणतः रक्कम किती? 40 ते 50 हजार रुपये एकरी का हेक्टरी? बरोबर आहे ना. 50 हजार रुपये कापसाला, सोयाबीनला वेगळे, मोसंबीला 80 हजार रुपये. अरे पण तुम्ही बघा, मी काय बोलतो नीट लक्षात घ्या. तुम्ही खोटं बोलताय. का बोललो? कारण पीक विम्याचे पैसे मिळायला लागले. अरे अकोल्यात मिळाले. किती मिळाले माहितीये? 2 रुपये, 30 रुपये. पालघर जिल्ह्यामध्ये, तिकडे ठाणे जिल्ह्यामध्ये 2 रुपये 30 पैसे मिळाले ना तुम्हाला. अरे काय हे थट्टा ही? शेतकऱ्याची थट्टा चालली. आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मुख्यमंत्री म्हणतायत की आता जर का मी कर्जमाफी केली, जरा मोठ्याने बोला. 89 रुपये किती मिळायला पाहिजे होता? भाई जेवढे तुम्ही भरले, आता ज्याने 2 हे 6 रुपये आले. बँकेचं स्टेटमेंट आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी एक अजब शोध लावलाय. म्हणजे मी कर्जमुक्ती केली होती, मी हा विषय नाही बघितला, पण मुख्यमंत्री म्हणतात आता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होईल. आता मला हे कोणीतरी गणित सांगायचं, बँकांचा फायदा होऊ न देता कर्जमाफी कशी करतात? आणि आता जर का कर्जमाफी किंवा कर्ज नाही फेडलं तर पुढचं कर्ज तुम्हाला मिळणार का? खरीपाचं कर्ज मिळणार का? आणि जर मिळालं आणि 30 जूनला जर का ते कर्जमाफी करणार असतील तर मग 30 जून पर्यंतचे हप्ते तुम्ही फेडायचे की नाही फेडायचे? नाही फेडणार कशा झालाच, पण जर जून मध्ये कर्ज माफच होणार असेल तर आता हप्ते भरायचे की नाही भरायचे मुख्यमंत्र्यांनी सांगायचं. आणि भरायचे असतील तर कुठून भरायचे? कारण ज्याची जमीनच वाहून गेले तो पहिलं माती मागतोय. कर्जाच्या आधी हे सगळं घेऊन ठेवा. एक कर्ज फेडायच्या आधी आम्हाला पहिलं कर्ज माफी करण्याच्या आधी पहिली माती तर द्या, मग पुढचं कर्ज द्या. आणि म्हणून मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे. हा विषय मी काही सोडणार नाहीये. मी तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्या सोबत राहणार. फक्त एक लक्षात घ्या, आता केंद्रीय पथक आपल्या बरोबरीने फिरते. तुमच्याकडे येऊन गेलं? येईल कदाचित. आज पेपरमध्ये मुंबईतून निघताना फोटो पाहिला, रात्रीचे टॉर्च वरून पाहणी करतायत. आता केंद्राचं पथक आले, मग हे केंद्राचं पथक जाणार, त्याच्यानंतर अहवाल देणार आणि जिल्हा परिषद निवडणूक होतील तेव्हा आपले दयावान पंतप्रधान
हे परत तुमच्या कोपऱ्याला गोळ लावणार, मोठं पॅकेज काहीतरी जाहीर करतील. पण आत्ताच जे केलंय, दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ बोलले होते ना. दिवाळी होऊन गेली, आता ती काय दुसरं तुळशीचं लग्न ज्याला म्हणतो ते पण होऊन गेलं. हा, पैसे मिळणार कधी? म्हणजे नुसतं पंचांग काढतायत, मुहूर्त मागून मुहूर्त काढतायत, पण मदतीच्या नावाने ठणठणाट.